नमस्कार मंडळी, गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आज आपण एक डाळची रेसिपी बघणार आहोत, जी डाळ असेल गुजराती. तर गुजराती डाळ व्यवस्थित अशी बनवली तर खूप छान लागते. तर चला सुरू करूया. प्रथम आपल्याला तुरीची डाळ घ्यायची आणि काही शेंगदाणे अशा पद्धतीने वाटीमध्ये वेगळे शिजवून घ्यायचे आहेत डाळीच्या खाली, आणि वर डाळीचा टोप ठेवायचा आहे. आणि डाळीमध्ये हळद आणि मीठ टाकून आपण शिजवून घेणार आहोत. तर कुणी ह्या ठिकाणी मिरची, आलं वगैरे, टोमॅटो सगळं इथेच टाकतं शिजताना, पण मी तसं करत नाही. हळद आणि मीठ टाकल्यानंतर झाकण लावून आपल्याला डाळ शिजत ठेवायची आहे. डाळ शिजते तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची. 15 मिनिटांनंतर व्यवस्थित डाळ शिजली जाते आणि अशा पद्धतीने रवीने घोटू शकता तुम्ही. छान घोटून घ्यायची आणि टोप परत गरम करायला ठेवायचं आहे. त्यात साखर ॲड करायची आहे थोडी, आणि लिंबूचं पाणी अशा पद्धतीने गाळून ॲड करत आहे मी. आणि कुणी या ठिकाणी चिंचगुळाची चटणी टाकतात किंवा चिंचेचा कोळ टाकतात आणि गूळ टाकतात. तर अशा पद्धतीने केल्यानंतर टोमॅटो चिरून घ्यायचा आहे आणि आलं आणि हिरवी मिरची ठेचून घ्यायची आणि हिंग घ्यायचे. तर फोडणीसाठी आपण आधी राई टाकणार आहोत. राई छान तडतडली गेली की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचे जिरे पण छान फुललं गेलं पाहिजे. फोडणी नेहमी खमंग बसली गेली पाहिजे. बघा अशा पद्धतीने राई, जिरे आणि कढीपत्ता मस्त तडतडला की त्यामध्ये टाकायची आहे सुक्की लाल मिरची तोडून टाकायची. अशा पद्धतीने हिरवी मिरची आणि आलं ठेचून टाकायचे. त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे. मंडळी, ह्या डाळमध्ये तिखट, गोड आणि आंबट ह्याचं एक वेगळं आणि व्यवस्थित असं बॅलन्स असलं गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. शेवटी हिंग टाकायचं आहे आणि छान असे मऊसूत झाला टोमॅटो की मग त्यामध्ये बाकीचे जिन्नस ॲड करायचे. तर अगोदर मीठ टाकलं होतं आपण, त्यामुळे फक्त टोमॅटो पुरतं थोडंसं मीठ ॲड केलंय मी. हळद, लाल मिरची पावडर, धने जिरेची पावडर आणि छान मिक्स करून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला शेंगदाणे आणि डाळीचं मिश्रण ॲड करायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. ह्या ठिकाणी पाणी तुम्हाला जेवढं हवं असेल, जेवढी पातळ डाळ हवी असेल तेवढं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. छान मिक्स करून घ्यायचे. शेवटी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि या ठिकाणी चव घेऊन पाहिजे आहे की यामध्ये आंबट आणि गोड ह्याचं मिश्रण आणि ह्याची चव व्यवस्थित आहे की नाही. चव घेऊन बघितल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही गोड किंवा आंबट टाकू शकतात. या ठिकाणी मी लिंबू टाकलेलं आहे थोडंसं. आणि शेवटी अशी एक उकळी येऊ द्यायची आहे. मस्त उकळू द्यायची आहे डाळ. त्यानंतर एक उकळी आल्यानंतर बघा चविष्ट अशी आंबट गोड अशी गुजराती डाळ रेडी आहे खाण्यासाठी. खूप चविष्ट लागते. पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे ही. नक्की एकदा बनवून बघा आणि आवडली असेल तर रेसिपी आणि आपल्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.